कल्याणात डॉक्टरांची बंटी बबली स्टाईल फसवणूक, 70 लाखांचा गंडा, 6 महिन्यांनी मुख्य आरोपी अटकेत तर पत्नी अजूनही फरार. कल्याणमध्ये एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरला आणि फार्मासिस्टला तब्बल 70 लाख रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 50 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर सुरू करून देतो असे आमिष दाखवून ठाण्यातील डॉक्टर प्रसाद साळी आणि त्यांच्या पत्नीनेही फसवणूक केली. गेल्या 6 महिन्यांपासून फरार असलेल्या या बंटी बबली जोडीपैकी डॉक्टर प्रसाद माळी याला खडकपाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पत्नी अद्याप फरार आहे. तिचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. खडकपाला पोलीस स्टेशन येथेमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. आरोपी जो आहे प्रसाद यादवराव साळी आणि त्यांची पत्नी हे जे बंटी बबली होते यांनी एक 70 लाख व त्यापेक्षाही जास्त प्रमाणात घोटाळा केलेला आहे. माझे जे पक्षकार आहेत आणि फिर्यादी त्यांची यांनी त्याच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल चालू करून देतो असे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आणि 70 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले आणि ते पैसेही त्यांना परत केले नाही आणि हॉस्पिटलमध्ये मेडिकल चालू करण्यासाठी जागाही दिली नाही. त्यानंतर या आरोपींनी कल्याण येथील मान्य सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, जो न्यायालयाने नोव्हेंबर 2025मध्येच फेटाळला होता. त्याच्यानंतरही हे दोन्ही जे बंटी बबली आरोपी आहेत हे फरार होते आणि आज त्यांना त्याच्यापैकी आरोपी जो आहे प्रसाद साळी याला पोलिसांनी अटक केली. कल्याण येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात त्यांना आज पोलीस कोठडीसाठी हजर केले असता मान्य न्यायालयानं त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे आणि 25 तारखेला पुन्हा त्यांना रिमांडसाठी इथे घेऊन येणार आहेत. आणि याच्यामध्ये पोलीस तपास चालू असून आरोपी नंबर जी 2 आहे मिसेस साळी यांनाही पोलीस लवकरच अटक करतील अशी आमची अपेक्षा आहे.